तुका घेऊन बोलिया लोका जितुका तितुका घेऊन यावा. अरे मृत्यू लोकामध्ये आपले लोक आहे. मृत्यू लोकात कोण आहे बोला? आपले लोक. हा, या आपल्या लोकांमध्ये, या मृत्यू लोकांमध्ये आपले लोक आहे. यमराजा सांगत आहे कुणाला? तुम्ही जावे मृत्यू लोका आपुलाल्या लोका जितुका तितुका घेऊ. जेवढे काय आपले लोक आहे पटकन त्यांना घेऊन या. आता उशीर लावू नका. तरी पण दूतांना नाही कळलं कोण आहेत आपले लोक. राजा सांगा ना. आता यमराजाने सांगितलं लिस्ट तयार करा. सर्व दूतांनी लिहायला सुरुवात केलं. का यमपुरीमध्ये कोणत्या कोणत्या लोकांना घेऊन जायचं. ऐका माझ्या माय बापू, हा सावध रहा. होशियार होशियार अब तो गड़ी होशियार हाय चोर की बस्तियां इस पार से उस पार. सुना नहीं पल भी कभी धन माल मत्ता जाएगी कोई न दौड़ेगा या किसको कदर नहीं आएगी. सर्वांनी बोला. तुम्हा सांगतो कुळ रग. तुम्हा सांगतो कुळ रग. कुळ आपुले तुम्ही जावे मृत्यू लोका. 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 आपुलाल्या लोका. आपुलाल्या लोका. जितका जितका घेऊन तुम्ही जावे मृत्यू लोका. तुम्ही जावे मृत्यू लोका. जावे मृत्यू लोका. तुम्ही जावे मृत्यू लोका. सद्गुरुनाथ की जय. जे निंदा करतात, द्वेष करतात, खरी खोटी चहाडी सांगतात, लिस्ट्या झालेली आहे, यमदूत आलेले आहे आणि अशा लोकांना घेऊन चालले. लक्षात ठेवा माझ्या माय बापू, कधी कुणाची निंदा करायची नाही, चहाडी सांगायची नाही. लक्षात ठेवा, कुणाचा द्वेष करायचं नाही माझ्या माय बापू. मानव जन्म कशा करता मिळालेला आहे. उत्तम प्रकारचं संत म्हटल्यानंतर अजून सांगायलाच आहे. सर्वाभूती भगवंत पाही हा उत्तम प्रकारचा संत आहे. योगियान माझी अग्रगणित ज्ञान यांचा शिरोमणी सिद्धांत माझे मुकुटमणी ऐसा चक्रपाणी बोलेला. कृष्णा उद्धवाला सांगत आहे माझे माय बाप हो, लटक्या वासनेच्या नवसा करती करविते पशुहिंसा त्याने बहुत दिवसाचा भरवसा दिला आहे. हा हे नवस दिवस करणारी जी मंडळी आहे ना, हा
त्याने बहुत दिवसाचा भरोसा दिलेला आहे म्हणे, पण त्याचं टाइम यायला होतं म्हणून उशीर लागलं, त्यात केव्हाच घेऊन गेलं असतं. लक्षात ठेवा माझे माय बाप हो. परद्रव्य परस्त्री गमना धर्मासी जे विनमुख ते कुळ आपुले. सर्व लिस्ट तयार झालेली आहे आणि यमाचे दूत आलेले आहे आणि लिस्ट प्रमाणे ज्यांनी असं हे नसलेलं काही केलेलं आहे ना, जे कुविचारी आहे, कुबुद्धी आहे ना, लक्षात ठेवा माझ्या माय बाप हो. बिलकुल तयारी कुठाय बोला हा. आणि म्हणून संतांनी काय सांगितलं, आता तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश. सर्वांनी बोला आता तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश. नका करुणा दुसऱ्या आपण मरतो. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं जो विचार करतो ना, त्याच वाईट होतं. जो दूसरों को दुख देता है वही खुदिया दुखिया होता है. हे महत्वाचं संतांनी जो उपदेश केलेला आहे आपणा सर्वांकरता अनमोल आहे. सज्जन हो, जे जे सुख दुःख आपुले देही, तैसा तो दुसऱ्यास पाही, तै तुठाई चठाई निवसील पार्था. संत महात्म्यांनी जो मार्गदर्शन केलेला आहे, मार्ग सांगून गेले जे दयानिधी संत, त्याच मार्गाने आपणा सर्वांना जायचं आहे. आणि संत महात्मे ज्या वाटेनं गेलेले आहे त्या वाटेनं जर गेलं ना तर शेवटचे दिवस गोड होत. आनंदाचे डोळे आनंद तरंग जे म्हटलेला आहे तो आनंद प्राप्त होत. लक्षात ठेवण्यासारखं आहे माझ्या माय बाप हो. आणि खरोखरच आनंद कुठं आहे? आनंद 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 तुझ्या स्वरूपी सदा आनंद, ठीक आहे, पण तो आनंद कुठं आहे? आनंद जो आहे स्वानंदात आहे. आलं काय लक्षात? आनंद कुठं आहे? आनंद स्वानंदात. आनंद जो आहे तो स्वानंदात आहे, स्वानुभवात आहे. लक्षात ठेवा माझ्या मायबापू. संत महात्म्याचे सुंदर अभंग आहे, भजन आहे. कुठे आनंद मानावा, कुठे आनंद मानावा, जिथे स्वानंद चाले हो. आनंद कुठं आहे? स्वानंदात आहे. स्वानंद कुठं आहे? स्वानुभवात आहे. लक्षात ठेवा माझ्या माय बापू, स्वानुभवा सर्वात श्रेष्ठ आहे. आणि भागवतामध्ये सर्वांना स्वानुभवातला जो ब्रह्मरस आहे, जो ब्रह्मरस घे काढावगी पिढारी वारीला. ब्रह्मरस गोडी जयाची फावली, कुणाला फावलेली आहे, कुणाला प्राप्त झालेली आहे? जिथं निष्ठा आहे, श्रद्धा आहे, भक्तिभाव आहे. आणि हा संपूर्ण श्रद्धा, निष्ठा, भक्तिभाव आम्हा सर्वांमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. आणि त्यामुळे सदा सर्व का बना रहे दिल